ट्युशन मध्ये यायला काऊन आवडतं? कारण की मी शिकवतो. मी जर दुसरा टीचर हायर केला तर येशील का? बॅकग्राऊंड म्युझिक पण आहे. हा, मग तुम्ही म्हणशाल झलक दिखेल मी नाही आलो तर. हा, तर चला सुरू करू माझ्या मित्रांनो आणि भगिनींनो. सॉरी, भगिनींनो. तू बहीण आहे मग? ठीक आहे, चला. हे बघा, लास्ट टाइम आपण नाउन बघितलं होतं, प्रोनाउन बघितलं होतं. नाउन बघितलं होतं, प्रोनाउन बघितलं होतं. नाउन मध्ये 5 प्रकार आहे. कॉमन नाउन. कॉमन नाउन मध्ये काय येतं? बॉईज आणि गर्ल्स. ओके, बॉईज आणि गर्ल्स. तर मग क्लास वरून एखादा सर्टन क्लास येतो ज्याचे का आपल्याला स्पेशल आयडेंटिटी राहते का? नाही. तर मग त्याच्यामध्ये एखादा अॅनिमल पण राहू शकतो, पण तो कॉमन नाउन झाला. प्रॉपर नाउन मध्ये तो अॅनिमल ऍक्च्युअली मध्ये कोणता आहे? डॉग आहे, डॉंकी आहे की मंकी आहे, ते सगळं आपल्याला कशावरून कळतं? प्रॉपर नाउन मध्ये. तर प्रॉपर नाउन हे बघा, ही काय टीव्ही आहे, तर ही टीव्ही कॉमन नाउन झालं. पण ही जी टीव्ही राहीन ती मी म्हटलं सोनी टीव्ही आहे, तर ते काय राहीन? प्रॉपर नाउन. समजलं सगळ्यांना? कॉमन नाउन, प्रॉपर नाउन. समजलं? कॉमन नाउन, प्रॉपर नाउन. नेक्स्ट मध्ये मटेरियल नाउन बघितलं होतं. मटेरियल नाउन मध्ये ज्यांना आपण मोजू शकत नाही त्यांनी वॉटर सांगितलं होतं. बरोबर सांगितलं होतं, की मटेरियल नाउन मध्ये वॉटर येतं. नेक्स्ट मध्ये ऑइल येतं. ओके, त्यांना मोजू शकत नाही. हा, किलो मध्ये नाही, बोटाने. नेक्स्ट मध्ये आपण बघितलं होतं कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन मध्ये आपण काय बघितलं होतं? आपण कलेक्टिव्ह नाउन मध्ये बघितलं होतं एखाद्या जनावरांना एका ठिकाणी कलेक्ट केलं तर काय होतं? क्लास. काय बनतो? क्लास. जर सोल्जर्सला एकत्र जमा केलं तर काय बनतो? आर्मी. आणि बुक्सला एका ठिकाणी जमा केलं तर काय होईल? सेट. तर त्याचे नाव राहताना त्याला आपण काय म्हणतो? कलेक्टिव्ह नाउन. नेक्स्ट मध्ये आपण बघितलं होतं अब्स्ट्रॅक्ट नाउन. अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हटलं की काय? अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हटलं की माझ्या आणि तुमच्यामध्ये जो मधला संबंध आहे ज्याला आपण टच नाही करू शकत त्याला आपण काय म्हणतो? समजलं तुम्हाला? जसं की ब्रदरहुड, भाऊप्रेम. प्रेम दिसूनच येतं तुम्हाला, माझं काल दिसलंच असेल है ना. त्याला म्हणतो आपण बंधुप्रेम, भाऊप्रेम. ओके, मी भाऊ. हे बघा, तुम्ही मला दादा म्हणता ना, त्याचा एकच फायदा आहे की मी तुम्हाला भावासारखा आणू शकतो. तुमच्या घरचे काहीच नाही म्हणणार. टीचर म्हटलं की मला छडीने हाणा लागला. छडी तर खूप जुना. हे छडीमध्ये मजा नाही येणार. हाणायला वाटतं चक्कनी काना खाली आणली ना, एखादा घरून अभ्यासच करून आणतो. 2 दिवसाचा काय 3 दिवसाचा पण करून आणाल तो. समजतं तुम्हाला? म्हणून मग ते दादाचं सिक्रेट आहे. नेक्स्ट मध्ये प्रोनाउन. प्रोनाउन 8 प्रकारची येतात. तुम्ही म्हणशाल हे किती आहे? तर 4 आणि 4. ओके, प्रोनाउन 8 प्रकारचे येतात. सगळ्यातून पहिले पर्सनल प्रोनाउन. आय, वी, यू, दे, ही, शी, इट, नेम. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते आणि ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते कोणाला वापरतो? प्राणी किंवा वस्तूला. नेक्स्ट मध्ये तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन बघितला होता आपण. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन मध्ये आपण काय बघितलं होतं? दिस किंवा दॅट. दिस म्हटलं की एक असलं की जवळ असलं की हा, आणि दॅट म्हटलं की दूर असलं, एक असलं दूर. दॅट, दिस, दॅट. आणि जर अनेक असलं, जवळ असलं देज, अनेक असलं दूर असलं दोज. देज आर माय बुक्स, दोज आर माय बुक्स. ओके, नेक्स्ट मध्ये आपण काय बघितलं होतं? इंटरोगेटिव्ह प्रोनाउन. इंटरोगेटिव्ह प्रोनाउन मध्ये काय येईल? हु. हु म्हणजे कोण? कोण. त्रिशा 3दा हु म्हण. हु. हु येते. हु. 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 हु असं. हा, तर मग हु म्हणजे कोण? तुम्हाला मी नाही का नोट्स दिलेले आहे, त्या नोट्सच्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7वा कप्पा. 7व्या कप्प्यामध्ये हु, विच, वेअर, हुम, व्हाय हे सगळे दिलेले आहे तुम्हाला. त्याला आपण म्हणतो काय? इंटरोगेटिव्ह प्रोनाउन. इंटरोगेटिव्ह प्रोनाउन. कोणता प्रोनाउन? कळलं तुम्हाला? नेक्स्ट मध्ये आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट मध्ये आपण काय बघितलं होतं? इंटरोगेटिव्ह झालं, त्याच्यानंतर रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे जे ज्या 2 अक्षरांना नाही का जोडतं. जसं की हा कोण आहे? जसं की दिस इज अ मॅन हु इज क्लेवर. म्हणजे हा माणूस आहे जो खूप क्लेवर आहे. तर जो हु नी जोडलं ना त्या 2 शब्दांना, 2 अक्षरांना, 2 उपवाक्यांना, तर त्याला आपण काय म्हणतो? रिलेटिव्ह प्रोनाउन. कोणता प्रोनाउन?
रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे संबंधदर्शक सर्वनाम. संबंधदर्शक सर्वनाम आपण तेव्हा वापरतो जेव्हा दोन वाक्यांना आपण जोडतो, म्हणूनच त्याला संबंधदर्शक सर्वनाम म्हणतो. कळालं तुम्हाला? नेक्स्ट मध्ये आपण बघितलं होतं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आयचं काय येतं? माय सेल्फ. याचं काही तुम्हाला जास्त यूज पडणार नाही म्हणून आपण लॉजिकली घेऊन टाकलं होतं. तर आयचं घेतलं होतं माय सेल्फ. आय म्हणजे मी, तर आयचं काय येईल? माय सेल्फ. माय सेल्फ म्हणजे मी स्वतःला. यू म्हणजे यूचं काय येतं? युअर सेल्फ. तू किंवा तुम्ही. ही तो. हिमसेल्फ म्हणजे इट सेल्फ म्हणजे ते स्वतःला. कळलं? ते कोणाला वापरतो आपण? जनावरांना वापरतो आपण. ओके. नेक्स्ट मध्ये आपण बघितलं होतं, कळलं तुम्हाला? इम्पेटिक प्रोनाउन. त्याच्यानंतर आपण इम्पेटिक प्रोनाउन बघितलं होतं. इम्पेटिक प्रोनाउन नाही का, समजा आय माय सेल्फच आहे. आयचं काय होतं? माय सेल्फ. पण इम्पेटिक प्रोनाउन आपण कधी वापरतो? जेव्हा एखाद्या गोष्टीवर भार देण्यासाठी. जसं की आय माय सेल्फ टीच टू द एनिमल्स. मी स्वतः जनावरांना शिकवतो. जनावर नाही तुम्ही, जनामंद आहे तुम्ही. ती जनावर आणि मंद लोकांचं फ्युजन. म्युटंट्स, एक्समॅन, वुल्वरिन. इम्पेटिक प्रोनाउन मध्ये मग आय माय सेल्फ क्लीन द क्रिकेट म्हणजे मी स्वतः क्लीन द क्रिकेट. आय माय सेल्फ क्लीन द ट्युशन म्हणजे मी स्वतः ट्युशन क्लीन करतो. तर हे ट्युशनवर आपण भर दिलता. क्लीन करतो त्याच्यावर भर दिलता म्हणजे मी स्वतः करतोय त्याच्यावर भर देण्यासाठी आपण नाही का इम्पेटिक प्रोनाउन यूज करतो. समजलं का तुम्हाला? त्रिशासारखी जास्त ओव्हर ऍक्टिंग करत असलो तर मला सांगा, म्हणजे मग मला कमी करायला. कसं आहे, ते बटन पण आहे माझ्यामध्ये, थोडं कमी जास्त करू शकतो मी. माझी हाईट पण वाढू शकतो मी. नाही बस ते 100 पर्यंतच आहे. 100 इथंच होऊन जातं. हे बा, माझी हाईट वाढवायची आणि तुम्ही म्हणता ना वाढवली ना 100 झालं. टीव्हीच्या रिमोटची टीव्ही मध्ये जेव्हा आवाज वाढवतो तेव्हा 100 पर्यंतच आवाज वाढतो ना. माझी टीव्ही खराब आहे. नेक्स्ट मध्ये आपण बघितलं काय होतं? इंडिफिनाइट प्रोनाउन. इंडिफिनाइट प्रोनाउन मध्ये आपण काय बघितलं होतं की सम, समबडी, नोबडी, काहीतरी, सर्व, ऑल सगळं बघितलं होतं आपण. म्हणजे समबडी, एनीबडी, कोणी पण, ते प्रत्येक जण तेच होतं. जर नाही बघितलं असेल तर जुनावाला व्हिडिओ बघून घ्या आणि लाईक करा, फॉलो करा, शेअर पण करा, सबस्क्राईब पण करा, कमेंट पण करा. हा, घंटी पण दावा. आपण बघितलं होतं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजे इच, आयदर, नाहीदर. म्हणजे इच म्हटलं की प्रत्येक. आय लाईक इच ऑफ माय स्टुडंट. मला प्रत्येक स्टुडंट आवडतो माझा, ही सोडून. नेक्स्ट मध्ये बघा काय दाखवते, खिडकी दिसतीये, बंद कर. हा, नेक्स्ट मध्ये इच झालं. आयदर, आयदर म्हणजे एकतर दोघांपैकी एक, आणि नाहीतर म्हणजे दोन्ही पण नाही. समजलं तुम्हाला? हो, ओके. आता आपण प्रेझेंट मध्ये आलेलो आहे. टाइम ट्रॅव्हल पॉसिबल आहे, मी करून आणलं तुम्हाला. ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह आता आपण शिकणार आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. खूप महत्वाचं आहे. तुम्ही 5वी ते 7वी मध्ये असाल किंवा कमी पण असेल किंवा जास्त पण असेल तरी पण महत्वाचं आहे. काऊन माहिती का? 10वी पर्यंत तुम्हाला काम येणार आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. विशेषण म्हटलं की एखाद्या गोष्टीची विशेषता सांगतोय. प्रमोशन पण करू ना. हे बघा, हे जार आहे. ओके, तर हे कसं आहे? जड. ओके, जड. हे कसं आहे? जड. हे कसं आहे? हा, हे कसं आहे? ओके, तर हे कसं आहे? जड आहे. इंग्लिश मधून म्हटलं की हे जार आहे. जार काय झालं? नाऊन झालं ना. वस्तूचं नाऊन म्हटलं की नाऊन. पण जार कसं आहे? जड आहे. कसं आहे? जड म्हटलं की हेवी. काय आहे? बरं झालं तू बोलला, नाही तर मला येतच नव्हतं. हेवी. तर हे हेवी आहे. घबऱ्या, हेवी आहे, मध्ये नको बोलू बरं का. हे हेवी आहे. तर याला शब्द कोणता वापरला आपण? हेवी. तर याला आपण जेव्हा ते सांगतो ना हेवी आहे म्हणून एखादी गोष्ट किंवा त्या गोष्टीबद्दल माहिती मिळाली तुम्हाला, ते तर जार होतं, तुम्हाला माहिती होतं. पण ते कसं आहे? हेवी. हे त्या शब्दामुळे कळालं तुम्हाला ते कसं आहे? हेवी. तर त्याला आपण म्हणतो त्याचं विशेषण. म्हणजे त्याला इंग्लिश मधून काय म्हणता? ऍडजेक्टिव्ह. काय म्हणता? हा.
मग अ वर्ड विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन अँड प्रोनाउन. असं नाही की फक्त नाउन बद्दलच इन्फॉर्मेशन भेटायला पाहिजे, प्रोनाउन बद्दल पण इन्फॉर्मेशन भेटली बस झालं, 10वी झाली तुमची. नाउन आहे ना, नाउन माहिती आहे तुम्हाला, 5 नाउन शिकवले. समजा कोणतं पण नाउन घेऊ, एक 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 मजा घेऊ आपण. हा ओके, मी ठरलं तर मग मला परत लिहायला लागलं. ओके, तर समजा आपण सगळ्यातून पहिले नाउन घेतला कॉमन नाउन. कॉमन नाउन सांगा एखादा. गर्ल. ही गर्ल कशी आहे? मेंटल. तर मेंटल काय झालं? हा ठीक आहे, लेझी. लेझी काय झालं? लेझी गर्ल. लेझी गर्ल. आळशी आहे पण तू, हा तू आळशी आहे, आळशी आहे तू. हा तर लेझी गर्ल. तर लेझी काय झालं? तिच्याबद्दल माहिती देतोय ना, त्यालाच आपण काय म्हणतो? ऍडजेक्टिव्ह. लेझी काय झाला? मग अ वर्ड विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन म्हणजे एखाद्या नाउन बद्दल किंवा प्रोनाउन बद्दल जर एखादा शब्द जास्त माहिती देत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. एक्झाम्पल मध्ये दिस फ्लॉवर इज व्हेरी ब्युटिफुल. हे फूल किती सुंदर आहे. याच्यामध्ये फुलाचं काय सांगण्यात आलेलं आहे? सौंदर्य साबूनची टिकिया. सौंदर्य. हे फूल किती सुंदर आहे. हे फूल किती सुंदर आहे. हे फुलाबद्दल काय सांगतंय? सुंदर. ब्युटिफुल हे शब्द काय झालं मग? ऍडजेक्टिव्ह. कळालं तुम्हाला? तुला बोर होतंय का रे? बोर होतंय? मग मी काय करू? हा नेक्स्ट मध्ये ब्युटिफुल गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट फ्लॉवर. आता शुभम इज क्लेवर बॉय. शुभम खूप हुशार मुलगा आहे. क्लेवर म्हणजे हुशार आहे. हे काय सांगताय? शुभम. म्हणजे कोण सांगताय? शुभम नाही. आता समजा क्लेवर आहे, हुशार आहे, पण कोणाबद्दल माहिती देते? शुभम बद्दल. तर मग समजलं तुम्हाला? शुभम. काइंड्स ऑफ ऍडजेक्टिव्ह. आता प्रत्येक ह्याच्या प्रकारे याच्यामध्ये पण काही प्रकार आहे. कधी कधी तर बोर होऊन जातो यार मी तुमच्यामध्ये राहून. मतलब कोणते जनावर मैं फंस गया हूं मेरे भाई, मुझे यहाँ से बाहेर निकालो. हा काइंड्स ऑफ ऍडजेक्टिव्ह. काइंड्स ऑफ ऍडजेक्टिव्ह म्हणजे ऍडजेक्टिव्ह. तू कोणता गुणी आहे रे? इंग्लिश वाचता येते का तुला? हो रे. चांगला आहे, हुशार आहे. तुम्ही चुगल्या करता ना एकमेकांकडं की हे अशीच आहे, ती तशीच आहे. वरून मग ते पोरींमध्ये तर जास्त चालतं, मला तर माहिती ट्युशनच्या पोरी. तर मग ते गुण सांगतोय, जसं की ही इज व्हेरी इंटेलिजंट. तो खूप बुद्धिमान आहे. तर त्याच्याबद्दल काय माहिती मिळालं आपल्याला? तो बुद्धिमान आहे. क्वालिटी कळाली ना त्याची. फक्त हेच एक महत्वाचं आहे. आणि दुसरं ऍडजेक्टिव्ह ऑफ अ नंबर अँड क्वांटिटी. म्हणजे एखाद्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की आपल्या ट्युशन मध्ये किती बोर्ड आहे? 1 2 3. किती बोर्ड आहे? 3 बोर्ड आहे. मोबाईल किती आहे? 1 आहे. 1 आहे मोबाईल. हा लॅपटॉप किती आहे? 2 रे. म्हणजे व्हिडिओ मधून व्ह्यूज मिळवण्यासाठी काही पण बोलशाल का तुम्ही? 2च आहे. इमानदारीने मी खोटं नाही बोलत. लाईक करा, फॉलो करा. चार्जर किती आहे? 2. हुशार पोरं किती आहे? 0. आणि पुढे आहे बघा डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? व्यक्ती, वस्तू, प्राणी दर्शवण्यासाठी आपण एखादा शब्द यूज करतो ना, जसं की दिस, दॅट, देट, दोज. हेच ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे गंगाधरच शक्तिमान आहे. समजतंय? हा आणि कृष्णच क्रिश आहे. समजतंय? आणि पीटर पार्करच स्पायडरमॅन आहे. समजतंय? इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे प्रश्नार्थक विशेषण. हे बघा मी तुम्हाला जे पण प्रश्नांचे सांगितले ना, हु, व्हॉट, वेन, ते इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये येतं. कन्फ्युज व्हायची काहीच गोष्ट नाहीये. प्रोनाउन आणि ऍडजेक्टिव्ह मध्ये तुम्ही कन्फ्युज व्हायची काहीच गोष्ट नाही. तुम्हाला फक्त पेपरमध्ये येईन की ऍडजेक्टिव्हला अंडरलाईन करा. आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या नावाबद्दल काही माहिती सांगणारा शब्द भेटला, जसं की नाही का, ही इज व्हेरी टॅलेंटेड. तर टॅलेंटेड काय झाला? त्याचा ऍडजेक्टिव्ह झाला. समजतं? दिस बोर्ड इज व्हेरी हार्ड. तर त्या बोर्ड बद्दल माहिती कोण देते? हार्ड हा शब्द देतोय. बहुत हार्ड. समजलं ना? मी त्याला अंडरलाईन करून टाकायचा. कळालं? काहीच अवघड नाहीये. अवघड आहे का रे? डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये काय येतं? सम, एनीवन, हा इच, आयदर आणि हैदर. एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह नाहीदर. ओके. एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह मध्ये ज्यांना उद्गारवाचक चिन्ह येतं आणि ज्या गोष्टीमुळे उद्गारवाचक चिन्ह येतं त्यांना आपण एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह म्हणतो. व्हॉट म्हणजे काय? काय म्हणतोस? तर हे काय? काय संतोष? काय म्हणतोस? हे काय? काय झालं? एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह.
एम्पेसाइजिंग ऍडजेक्टिव्ह. एम्पेसाइजिंग म्हणजे नामावर जोर देण्यासाठी वापरतो. आता हे मी तुम्हाला जास्त डिटेलमध्ये एक्झाम्पल देऊन सांगत नाही, तुमच्यासाठी फक्त हे आणि हे महत्वाचे होते. आणि तुम्हाला ऍडजेक्टिव्ह समजलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. तर ऍडजेक्टिव्ह समजलं?